लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं
सच्चिदानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावन्यजीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोधि कामोधिवक्त्रम् फलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिष्टमूर्तिं भजेनानेव। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूप। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते। नमो सद्गुरु भास्करापूर्णकीर्ति। लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथकं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कथा शशि आइए हनुमंत विराजिए कथा कहू मत्य अनुसार प्रेम सहित आसन धरो पधारिए पवन कुमार। तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा। उपस्थित प्रभु प्रिय सज्जन तथा भक्तिमती माता, मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभूंच्या या कथारूपी मंडपामध्ये हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये चालत असलेली ही भगवान रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व आहे। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम। शतकोटी याचा विस्तार, याचा भाव आपण रात्री कीर्तनात बघितला। शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम। 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे। शतकोटी, शत म्हणजे 100, शतकोटी प्रविस्तरम। त्या शतकोटी मधलं एक अक्षर जरी श्रवण केलं, महापातक नाशनम, महापातकाचा नाश करणारी भगवंताची कथा आहे। अगम्य आणि अपूर्व आहे। भागवत कथेचं जे फळ आहे तेच रामकथेचं फळ आहे। भागवत कथेचं फळ काय आहे? भागवत कथा ही माणसाला मोक्ष प्राप्त करून देणारी कथा आहे। शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला सांगितली, सर्वांना माहिती आहे की ही भागवत कथा माणसाला मोक्ष प्रदान करणारी कथा आहे, पण रामकथेचं सुद्धा तेच फल आहे, मोक्ष प्राप्त करून देणारी रामकथा आहे। जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। जिसे श्रवण कर मिट जाती है
जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जन्म जन्माची व्यथा संपवणारी जर ही कथा असेल, व्यथा नाम दुःख, जो सुख देती, जो दुःख हरती, दुःखाचं हरणारी, सुख देणारी ही कथा आहे. आणि वेदांताचा नियम आहे, अनिष्ट दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. दुःखाची निवृत्ती झाली, परमानंदाची प्राप्ती झाली की तिना मोक्ष, त्यालाच मोक्ष म्हणतात. जन्मोजन्माचं दुःख संपवणारी ही जर कथा असेल तर राम प्रभूची कथा सुद्धा माणसाला मोक्ष प्राप्त करून देणारी कथा आहे. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. या कथेचं रसपान आपण करत आहात. तुलसीदासजी बाबांनी 1631 मध्ये या ग्रंथाला लिहिण्याकरता सुरुवात झाली, म्हणजे सुरुवात केली. ग्रंथ कधी समाप्त झाला लिहून याची तिथी याची तारीख नाही लिहिली. का हो? तुलसीदासजी महाराज म्हणतात, बाबा ग्रंथ लिहिण्याकरता ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवसाची तारीख मला सांगता येईल, पण भगवंताच्या लीला कितीही वर्णन केल्या तर किती दिवस वर्णन केल्या म्हणजे पूर्ण होते नाही. कितीही दिवस वर्णन करा आपण त्या भगवंताचे गुण, भगवंताचे लीला पूर्णच होणार नाही. म्हणून ग्रंथ लिखाण होऊन कधी पूर्ण झाला हे बाबांनी लिहिलं. कथेचा संदर्भ पाहत असताना, कथा भाग पाहत असताना आपण बघितलं की भगवान चित्रकूट पर्वतावरती 13 वर्ष राहिले. तिथून भगवान पुढे निघाले, अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये अनुसया मातेने जानकी मातेची पूजा केली आणि पूजा करून पतिव्रता धर्माचं पालन कसं करायचं ते सांगितलं. स्त्री तिलाच म्हणतात की ज्या आपत्त काळामध्ये किंवा संकटाच्या काळामध्ये पतीच्या सोबत राहते तिला पतिव्रता म्हणतात. जानकी धीरज धर्म मित्र अरु नारी आपद काल पारखीचा. ह्या गोष्टी धैर्य कधी करते माणसाला की आपण धैर्यवान आहोत. अनुसया मातेला 4 गोष्टी समजून सांगितल्या. अनुसया मातेने जानकी मातेला समजून सांगितलं आणि अत्री ऋषीच्या आश्रमापासून भगवान पुढे निघाले. मुनी अगस्तिकर शिष्य सुजा, मुनी अगस्तिकर शिष्य सुजा, नाम सुकृष्ण प्रति भगवान, मन क्रम भजन राम पद सेवक, सपने मुहान भरोसा सेवक, मुनि अगस्तिकर शिष्य सुजा, नाम सुकृष्ण प्रति भगवान. मुनी अगस्तिकर शिष्य सुजाना. अगस्ती ऋषींचा शिष्य होता, त्याचं नाव होतं सुतीष्ण. सुतीष्ण अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये राहत होता. सुतीष्णाला एक दिवस पूजा करण्याकरता सांगितली. आश्रमामध्ये राहत होता, वय लहान होतं. सुतीष्णाने विचार केला, एवढ्या देवांना स्नान घालायचं आश्रमामध्ये, त्याच्यापेक्षा सर्वचे सर्व देव घेऊन निघाला. कुठं? गंगेवरती, नदीवरती. सर्वचे सर्व देव गंगेच्या स्नानात, गंगेच्या पाण्यामध्ये स्नान घातलं आणि परत येण्याकरता ज्यावेळेला सुतीष्ण निघाला त्यावेळेला सुतीष्णाला एक काठावरती जांभूळ दिसलं. ती जांभूळ पाडण्यासाठी शालिग्राम भगवंताची मूर्ती उचलली. देवांमधली शालिग्राम भगवंताची मूर्ती फेकून मारली. कशाला? जांभूळाला. जांभूळ तर खाली पडलं, पण शालिग्राम भगवंताची मूर्ती पाण्यात जाऊन पडली. मूर्ती काही सापडे ना. पाण्यात बघितली तिथं काही सापडली नाही. सुतीष्णाने काय केलं माहिती? सुतीष्णाने जे जांभूळ पडलेलं होतं ना, ते जांभूळ शालिग्राम भगवंताची मूर्ती म्हणून देवपूजेत ठेवून दिलं.
अगस्त्य ऋषी आले पूजा करण्याकरता. दुसऱ्या दिवशी अगस्त्य ऋषी पूजा करण्याकरता बसले. शालिग्राम भगवंताला स्नान घालायचं म्हणून ज्या वेळेला हाताने कुरवाळू लागले त्याच्यावरून शालपट निघालं वरचं जांभळाचं. शालिग्राम भगवंताचाही रंग काळा असतो, जांभळाचाही रंग काळा. जसं शालपट वरचं निघालं अगस्त्य ऋषींना राग आला. अगस्त्य ऋषी म्हणतात, का रे शालिग्राम भगवंताची मूर्ती कुठे आहे? सुतीष्णाने सर्व वृत्तांत खरा खरा सांगितला की बाबा मी तर देवपूजा केली पण जांभूळ खाण्याची इच्छा झाली ना, म्हणून शालिग्राम भगवंताचीच मूर्ती ज्या वेळेला फेकून मारली जांभूळ तर पडलं, पण भगवान शालिग्राम भगवंताची मूर्ती पाण्यात जाऊन पडली. काय करू? अगस्त्य ऋषींना राग आला. मूर्ख आहेस तू. एक दिवसाकरता तुला देवपूजा सांगितली तरी सुद्धा तू चांगली पूजा केली नाही. तुला माझ्या आश्रमात राहण्याचा अधिकार नाही. मूर्खा, निघून जा. काढून दिलं. पण अगस्त्य ऋषींच्या चरणावरती खूप प्रेम होतं सुतीष्णाचं. अतिशय गोड शिष्य होता सुतीष्ण. आश्रमाच्या बाहेर का आला. आश्रमाच्या बाहेर आल्यानंतर भगवान रामप्रभूचं चिंतन सुतीष्णाने चालू केलं. मुनी अगस्तिकर शिष्य सुजान, अतिशय सुजान, अतिशय हुशार, अतिशय प्रिय अगस्त्य ऋषीला. पण चुकी केली ना, चुकीला माफी नाही म्हणून आश्रमाच्या बाहेर काढून दिलं. तेव्हापासून अगस्त्य ऋषींच्या आश्रमातून बाहेर आला सुतीष्ण आणि अखंड भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं अखंड नामस्मरण सुतीष्णाने डोळे लावून सुरू केलं. भगवंताची मूर्ती हृदयात साठवली. नामाचं सामर्थ्य एवढं होतं. भगवंताची मूर्ती हृदयात साठवली. भगवंताचं नामस्मरण सारखं अखंड चालू आहे. भगवान रामप्रभू त्याच रस्त्याने आले. सुतीष्णाच्या जवळ आले. सुतीष्णाने डोळे लावलेले होते आणि त्यावेळेला सुतीष्णाचं नामस्मरण चालू आहे. भगवंताचं रूप जे सुतीष्णाच्या हृदयात साठवलेलं होतं ते रूप भगवंताने काढून घेतलं. सुतीष्णाला तळमळ व्हायला लागली. आतापर्यंत भगवंताचं रूप माझ्या हृदयात मी साठवलेलं होतं, कुठे गेलं? सुतीष्णाने समोर जसे डोळे उघडले, डोळे उघडता बरोबर भगवान समोर दिसले. भगवान म्हटले, अरे ज्याचं स्मरण करून म्हणला मी तो समोर उभा आहे. सुतीष्णाने भगवंताला साष्टांग प्रणिपात केला आणि सुतीष्ण म्हणतो, प्रभू माझी एकच इच्छा आहे की तुम्ही माझ्या गुरुजीच्या आश्रमामध्ये चला, अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये चला. सुतीष्ण भगवंताला घेऊन अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आला. इथं काय झालं? अगस्त्य ऋषींनी भगवंताची पूजा केली पण शिष्यामुळे गुरुला दर्शन झालं. कोणामुळे? शिष्यामुळे गुरुला देवाचं दर्शन झालं. त्यावेळेला अगस्त्य ऋषींनी सुतीष्णाला खूप धन्यवाद दिले. सुतीष्ण, तुझी भक्ती माझ्यापेक्षा खूप मोठी आहे की भगवंताला तुझ्या भक्तीनं खेचून आणलं. कधी कधी होते असं. कधी कधी काय होते? एखाद्या शिष्यामुळे गुरुजींना देवाचं दर्शन होतं. आढिया नावाचा भक्त होता. अतिशय भोळा होता. गुरुजी असे फिरत फिरत गावात गेले. आढिया ओट्यावरती बसलेला होता. आढियाला म्हणतात, गुरुजी चालतो का आमच्या आश्रमात? आढिया म्हणतो, गुरुजी मी तुमच्या आश्रमात येण्याकरता तयार आहे पण मला एका टायमाला 2.5 शेर आट्याच्या पोळ्या लागतात. 2.5 शेर. 2.5 शेर समजते ना तुम्हाला? 1 शेर म्हणजे किती होते तुमच्याकडे? 1 शेर म्हणजे किती किलो होते? एकच ना? म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे. म्हणजे आमच्याकडे 1 शेर म्हणजे 1 किलो होते. पण नागपूर साईडला जरी गेले तुम्ही म्हणजे 1 शेर म्हणजे 1 किलो. 4 किलो म्हणजे 1 पायली. तुमच्याकडे असंच गणित आहे का? 4 किलो म्हणजे 1 पायली.
पण नागपूर साईडला गेले तर एक पायली जर म्हटलं आमच्याकडची एक पायली म्हणजे 4 किलो, पण नागपूर साईडला गेले तर 1 किलो म्हणजे एक पायली म्हणजे 1 किलो. आढिया म्हटला 2.5 सेर म्हणजे 2.5 किलो आट्याच्या पोळ्या मला लागतील एका टायमाला. गुरुजी म्हणतात आश्रमात काय कमी आहे? 4. सामान्य आहे का 2.5 किलो आट्याच्या पोळ्या? 2.5 सेर आट्याच्या पोळ्या म्हणजे गुरुजी म्हटले काही कमी नाही, चाल आश्रमात. आला आश्रमात आणि आल्यानंतर 10-15 दिवस गेले. 15 दिवसांनी एकादशी आली. काय आली? एकादशी. आजची जशी एकादश आहे ना तशी एकादशी पडली. आपली एकादशी तर पुरं दिवाळ करते. आपलं फराळ बम असते. आपली एकादशी दशमीपासूनच चालू होते. दशमीपासून. तशी तर दशमीपासून एकादशी चालू व्हायला पाहिजे असं शास्त्र आहे. दशमीच्या दिवशी एक भुक्त, एकादशीच्या दिवशी काहीच नाही, नंतर द्वादशीच्या दिवशी एक भुक्त. पण नाही उपाशी राहिल्या जात, उपाशी नाही राहिल्या जात मग काय दिवसभर जर पण एकादशी. दशमीच्या दिवस पासून एकादशी चालू होते. घरातली बाई म्हणते, त्याची मंडळी म्हणते, त्याची लक्ष्मी म्हणते, अहो इकडे या दशमीच्या दिवशी जेवण करून घ्या, उद्याची एकादश आहे. मग जेवण करायला बसतात ना बुवा तिच्या समोर, घ्या मग एक पोळी. नाही जास्त होईल ना, घ्या या उद्याची एकादश आहे. टम फुगून देते त्या बुवा. कधी? दशमीच्या दिवशी एवढं फुगून देते की एकादशीच्या दिवशी त्याला दरपट ढेकर येतात. एकादशीच्या दिवशी 10 वाजता फराळाचं, चला फराळ करायला साबुदाणा. एकादशीच्या दिवशी फुल फराळाचं. आणि द्वादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी ती बाई सकाळीच उठते. 4 वाजता स्वयंपाकाला लागते. 8 वाजता स्वयंपाक झाला. 8 वाजता स्वयंपाक होता, बरोबर 8:30 वाजता आवाज देते स्वयंपाक रूम मध्ये, चला जेवण करायला. कालची एकादश झाली. मग झाली का कालची एकादशी? नाही. आढी आला. आश्रमात गेल्यानंतर एकादशी पडली. आश्रमामध्ये सांगितलं गेलं की आज अन्न शिजणार नाही. आश्रमामध्ये अन्नही शिजणार नाही. एकादशी धरावी लागेल. दान पावलं चालत आढिया गुरुजींच्या जवळ गेला. गुरुजींना म्हणतो, आढिया गुरुजी तुम्ही पहिले काय सांगितलं नाही की एकादशीच्या दिवशी उपवास धरावा लागतो? मी आलो नसतो, मला उपाशी राहणं जमत नाही जमत. देत असाल जेवण तर थांबतो आश्रमात, नाही तर निघून चाललो. गुरुजी म्हटले, गड्या आश्रमाचा नियम आहे की आश्रमात अन्न शिजत नाही. एकादशी आहे, आश्रमाचा नियम मोडता येत नाही. पण तुला जर भुकेला राहता येत नसेल तर तू एक काम कर. तुला किती लागतो म्हणे? 2.5 सेर आट्याच्या पोळ्या लागतात. 2.5 सेर आटा घे, भाजीचं साहित्य घे आणि आश्रमाच्या बाहेर जा. बाहेर गेल्यानंतर स्वयंपाक कर आणि एकटाच जेवण कर. म्हटलं बरं ठीक आहे. आढियाने घेतलं ते सामान. 2.5 किलो आटा घेतला, सामान घेतलं, भाजीचं निघत असताना गुरुजीने सांगितलं, आढिया एक लक्षात ठेव, एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नये. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन स्वानविष्टे समान अधम जनते, हे शास्त्र आहे. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण केल्यानंतर स्वानविष्टा खाल्ल्याचं पाप लागते. नाही जेवण करायचं. पण तुला राहतच नाही म्हणून तुला एक उपाय सांगतो. तिथं गेल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर हात जोडायचे आणि हात जोडल्यानंतर भगवंताला प्रार्थना करायची. काय म्हणायचं? हे गुरुदेव के ठाकुर, हे गुरुदेव के भगवान, आप प्रसाद ग्रहण करने के लिए जल्दी पधारो. गुरुजीला म्हणतो, आढिया मग भगवान येत असतात का? गुरुजी म्हटले, येत नाही रे, बोलावं लागते. फक्त बोलवलं की भगवंताला प्रसाद ग्रहण कर, म्हणजे दाखवला नैवेद्य दाखवला झालं का? म्हणे बरं. आला आढिया, स्वयंपाक केला आढियाने, पोळ्या केल्या, भाजी केली.
आणि गुरुजींच्या वचनावरती विश्वास ठेवला. आढ्याने पोळ्या ठेवला बाजूला, शेजारी भाजी ठेवली आणि हात जोडले. आणि हात जोडून आढिया म्हणतो, हे गुरुदेव के भगवान, आप प्रसाद ग्रहण करने के लिए जल्दी पधारो. भगवान राम प्रभू विचार करतात आढियाचा भाव भोळा आहे, आणि ज्या ठिकाणी भाव भोळा असतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष देव येत असतो. कौन कहते हैं भगवान चाहते नहीं, शबरी जैसे कोई खिलाता नहीं. भगवान राम प्रभू निघाले जेवण करण्याकरता. पात्रावरती पोळ्या ठेवलेल्या होत्या, भाजी ठेवलेली होती. भगवान आले, भगवंताने जेवायला सुरुवात केली. आढियाने डोळे उघडले. आढिया म्हणतो, तुम्ही कोण आहात? अरे मी म्हणे तुझ्या गुरुजीचा भगवान आहे, मी देव आहे, तू आता असता बोलवलं मला. आढिया म्हटलं, माझे गुरुजी तर सांगत होते की तो काही येत नाही, फक्त बोलवावं लागते, काय करावं लागते. मग त्यावेळेला भगवान म्हटले, अरे देवा, आढिया मला काय एवढं लागते का खाण्याकरता? मला एवढं नाही लागत, बस थोडस घेतलं मी, बाकीचं तू खा. आढिया म्हटलं, मी आजपर्यंत कोणाचं उष्ट खाल्लं नाही, खाणारही नाही, तुम्हीच खा ते. आढियाने देवाला देऊन टाकलं. रागा आढिया आश्रमात चालला, निघून आला. त्या दिवशी आढियाला काही एक अन्न न खाताना एकादशी घडली. काहीच नाही, काहीच खाल्लं नाही. आला आश्रमात. आणखी 15 दिवस निघून गेले. 15 दिवसानंतर आणखी एकादशी पडली. गुरुजीला म्हणतो आढिया, गुरुजी तुमचा जो भगवान आहे ना तो येतो बरं, 250 राट्यात जमणार नाही. आता किती लागेल? 500 राटा लागेल. किती? त्याचा 250 आणि माझा 250. गुरुजी म्हटलं, काय बोलतो रे, येतो का ते? म्हणे, हो गुरुजी येतो ना. तर काय आला होता म्हणून तुम्हाला सांगितलं मी, 250 राटात जमणार नाही. गुरुजी म्हटले, आटाची काही कमी नाही, आश्रमामध्ये देऊन टाका. घेतलं त्याने 500 राटा. 500 राटा घेतला, निघा. भाजीचं साहित्य वाढून घेतलं, आला. दुसऱ्या एकादशीला जंगलामध्ये आला, स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक केल्यानंतर भाजी केली, पोळ्या केल्या, आणि 2 पात्र वाढले आढियाने आज. किती पात्र? 2 पात्र. एक देवा करता आणि एक स्वतः करता. हात जोड़ले आढियाने, हे गुरुदेव के भगवान, प्रसाद ग्रहण करने के लिए जल्दी पधारो. भगवान राम प्रभू ज्या वेळेला निघाले त्यावेळेला जानकी माता म्हणते, प्रभू एकटं मालकानं फिरणं जास्त चांगलं नाही. पहिल्या एकादशीला गेले होते, एकटे गेले होते. आता मला येऊ द्या. काय आहे? काही नाही म्हणे, जेवण करायला जायचं. आणि भोळा भक्त आहे ना, त्याने आवाज दिला की मला असं वाटते निघून जा. पहिल्या वेळेस गेलो होतो, मला खूप आनंद आला होता. जानकी माता म्हणते, मग मला येऊ द्या. जानकी माता निघाले भगवंताच्या सोबत. 2 पात्र वाढलेले होते ना, दोन्ही पात्रावरती 2 जण येऊन बसले. आढियाने डोळे उघडले. डोळे उघडता बरोबर आढियाने पाहिलं, भगवंताचे जे शेजारी एक स्त्री बसलेली आहे. कोण आहे हे? आढिया विचारतो की हे देवा, हे भगवान, हे कोण आहे? भगवान म्हटले, अरे माझी पत्नी आहे, जानकी आहे ती. पहिल्या वेळेस एकटे आले होते म्हणे, आता 2 जण आले. पहिले सांगायला पाहिजे होतं माझं लग्न झालेलं आहे, मी जास्त आटा आणला असता. भगवान म्हटले, अरे आम्हाला एवढं दोघांना एवढं खाण्याकरता लागत नाही, 500 आट्याच्या पुढे एवढं लागतात काय, बाकीचं तू खा ना. आढिया म्हटलं, मी पहिले सांगितलं तुम्हाला, गोष्ट कोणाची मी खात नाही, खा तुम्ही, मी नाही खाणार. आढिया निघून आला. आढियाने दुसऱ्या एकादशीलाही अन्नाचा एक कणही घेतला नाही. आश्रमामध्ये आला. आश्रमामध्ये आल्यानंतर गुरुजीला म्हणतो, गुरुजी तुमचा देव एकटा येत नाही बरं, 2 जण येतात. ते किती येतात? 2 जण येतात. तिसरी एकादशी पडली. तिसऱ्या एकादशीला आढिया म्हणतो, आता 500 राट्यात जमणार नाही, 750 राटा लागेल. आश्रमातले मुलं म्हटले, गड्या 15 दिवसात याचा 2.5 किलो आहार वाढून राहा.
पहिले 2.5 किलो आट्याच्या पोळ्या घेतल्या, दुसऱ्या एकादशीला 2.5 किलो वाढवल्या, तिसऱ्या एकादशीला आणखी 2.5 किलो वाढवून मागतो 7.5 सेर आटा मागून राहिला. बहुतेक याचा आहार वाढला, जेवण वाढलं. तर गुरुजी म्हटले काही आश्रमात कमी नाही, चिंता करू नका. ठीक आहे, घेतलं 7.5 सेर आटा घेतला, आढ्याने निघाला. आणि त्यावेळेला स्वयंपाक केला आढ्याने. आणि त्यावेळेला स्वयंपाक करून 3 पात्र वाढले. त्याला माहित आहे देव एकटी येत नाही, पत्नीला सोबत जानकी मातेला सोबत घेऊन येतात. 3 पात्र वाढले, दोघांकरता 2 आणि 1 पात्र आढिया करता. हात जोडले आढियाने. आढियाने हात जोडून म्हणतो, हे गुरुदेव के भगवान, आप प्रसाद ग्रहण करने के लिए जल्दी पधारो. भगवान निघाले, जानकी माता सोबत निघाली. हनुमानजी म्हटले, पहिल्यांदा तुम्ही दोघंही गेले होते, भक्ताला सोडून देता का? मला येऊ द्या तुमच्या सोबत. पहिल्या एकादशीला गेले, दुसऱ्या एकादशीला गेले, आता तिसऱ्या एकादशीला मला येऊ द्या. भगवान म्हटले का 3 पात्राची व्यवस्था आहे. 3 पात्र वाढलेले आढ्यांचा 3 पात्राची व्यवस्था आहे. निघाले ना भगवान. 3 पात्रावरती 3 जण येऊन बसले आणि बसल्यानंतर जेवणाला सुरुवात केली. आढ्याने डोळे उघडून पाहिले. आढ्या म्हणतो, पहिले सांगा रे बापा हो, तुमच्या घरात किती लोक आहेत? पहिली एकादश झाली, दुसरी झाली, वानरही आहे का तुमच्या घरात? भगवान म्हटले, अरे 7.5 सेर किलो जे आहे, 7.5 सेर आट्याच्या पोळ्या मला लागत नाही, आम्हाला नाही लागणार, खा ना तू. आढिया म्हणतो, तेव्हा पहिल्याच एकादशीला सांगितलं ना तुम्हाला, मी कोणाचं उष्ट खात नसतो, तुम्हीच खाते. उरलं तुम्हीच खा, नाही उरलं तुम्हीच का, काही घेणदेण नाही. चालला निघाला आढिया. 3 एकादशी आढियाच्या निरंकार घडल्या. काही एक अन्नाचा कण आढियाने घेतला नाही. 4थी एकादशी पडली ना, त्यावेळेला आढिया म्हटला की हे गुरुजी, 7.5 सेर आट्यानेही जमणार नाही, 1 नाही, 2 नाही, 3 जण येऊन राहिले, आता 10 किलो द्या. 10 सेर आटा द्या. 10 सेर आटा घेतला आढियाने. 4थ्या एकादशीला निघाला. भाजीचं साहित्य घेतलं. पण आढिया आता हुशार झाला. हुशार झाला. आढिया काय करतो, जसाचा तसा आटा ठेवून दिला. भाजीचं साहित्य जसं होतं तसंच ठेवलं आणि हात जोडले. हे गुरुदेव के भगवान, आप प्रसाद ग्रहण करने के लिए जल्दी पधारो. भगवान निघाले, जानकी माता निघाली, हनुमानजी निघाले. लखनजी म्हणतात, मला येऊ दे. आहे व्यवस्था. आले सगळे सर्व आले. आढियाने डोळे उघडले, सर्व हजर झाले. आढिया म्हटला, 3 एकादशीला मी स्वयंपाक केला आणि आयतं खाल्लं. तुम्ही आयतं खाल्लं सर्व. आता स्वयंपाक करा, माझं पात्र एका बाजूला वाढून द्या, बाकीचं उरलं तुम्ही खात बसा. काय झालं, लखनजीने हनुमानजीने सरपण आणलं, इंधन आणलं, जंगलामध्ये स्वयंपाक. जानकी मातेने अतिशय सुंदर स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक केल्यानंतर रामप्रभू म्हणतात, अरे तुझ्या गुरुजीचा भगवान जसा आहे ना मी, तसे माझे एक भगवान आहे. कोण आहे? भगवान शंकर. पहिले त्यांना नैवेद्य समर्पण करावं लागेल, त्यांना बोलवावं लागेल. प्रभूने आराधना केली. भगवान भोलेनाथांचे, माता पार्वतीचे 2 पात्र वाढले. भोलेनाथ आणि माता पार्वती पात्रावरती येऊन बसले. आढिया म्हटला, पहिले माझं पात्र बाजूला वाढून द्या. तुम्हाला पहिले सांगितलं, माझं पात्र बाजूला वाढून द्या. बाजूला घेतलं आढियाने पात्र. भगवान शंकर, माता पार्वती बाजूला बसले. तसे बाजूला हनुमानजी आणि लखनजी उभे आहे. रामप्रभू, जानकी माता बसले. हनुमानजी वाढण्याचं काम करतात, लखनजी वाढण्याचं काम करतायत. तेवढ्यात आढिया म्हटला, थांबा थांबा, खबरदार तुम्ही कधी घास उचलला तर. म्हणजे काय झालं, सर्व अन्न माझ्या गुरुजीच्या आश्रमातलं आहे, भाजीचं साहित्य माझ्या गुरुजीच्या आश्रमातलं आहे, माझे गुरुजी आश्रमात उपाशी आहे का? तुम्ही आयतं खाऊन राहिले या ठिकाणी, थांबा, माझे गुरुजी आल्याशिवाय कोणाला घासही घेता येणार नाही.
हा आढियाचा आदेश आहे. भगवान म्हटले ठीक आहे बाबा. गेला आश्रमात धावत धावत आणि गुरुजीला म्हणतो, गुरुजी तुम्ही आत्ताच्या आत्ता चला. अरे कुठं? ज्या ठिकाणी मी स्वयंपाक केला ना त्या ठिकाणी ती जेवण करण्याकरता एकटे आले नाही, पत्नीला घेऊन आले. त्यांचा भक्त सोबत आहे, अखंडी सोबत आहे, भगवान भोलेनाथ सोबत आहे, सर्व सोबत आहे. सर्व जेवणाकरता बसले आणि तुम्ही एकटे उपाशी आश्रमात. चला चला. गुरुजींना म्हटलं याचा काहीतरी भ्रम झाला. काय म्हणतात गुरुजी? जा तू जा, त्यांना जेवण करू दे, तूही जेवण करून घे, मी नाही येणार जेवणाला. नाही नाही गुरुजी तुम्हाला यावंच लागेल. आढियाने हात धरला गुरुजीचा आणि हात धरून अट्टहासाने प्रेमाने ओढत 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 त्या गुरुजींना ज्या ठिकाणी भगवान बसलेले होते, भोलेनाथ जेवणाकरता बसलेले होते, त्या ठिकाणी आणलं. आणल्यानंतर आढियाच्या गुरुजीने समोर भगवान शंकराला बघितलं, माता भवानीला बघितलं. भगवान रामचंद्र प्रभूला ज्या वेळेला आढियाच्या गुरुजीने बघितलं, जानकी मातेला बघितलं, त्यावेळेला सर्वात अगोदर भगवान रामप्रभूचं दर्शन घेतलं नाही गुरुजीने, भगवान भोलेनाथांचं दर्शन नाही घेतलं. सर्वात अगोदर आढियाचं दर्शन घेण्याकरता वाकले गुरुजी, आढियाचं दर्शन घेतलं. आढियाला म्हणतात, अरे खूप तुझी मोठी भक्ती आहे, भोळी भक्ती आहे, की अरे एका या जन्मामध्ये कितीही तप केलं तर एका देवाचं दर्शन होत नाही. या ठिकाणी दोन दोन देवाचं भक्तासहित देवाचं दर्शन तुझ्याकडून मला घडलं. आढिया तुझी भक्ती खूप मोठी भक्ती, धन्य आहे. असं कधी कधी होते की एखाद्या शिष्यामुळे देवाचं दर्शन गुरुजीला होतं, पण देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर गुरुजीने आढियाचं पहिले दर्शन घेतलं, कारण त्याची भक्ती भोळी होती. आणि ज्याची भक्ती भोळी आहे त्या भोळ्या भक्तीला भगवान लवकर धावून येतात. मनी नाही भाव मन देवा मला पाव, मनी नाही भाव मन देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजी दुसरं काहीच नाही. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाही. भाव का भूका हो मैं, भाव ही बस सार है, भाव
मांगोगी न वो कुछ भी देवे मैं कभी देता नहीं. भाव सोडून जर आपण सर्व संपत्ती दान केली तर काहीच फायदा नाही. भाव का भूका हो मैं भाव ही बस सार है. भगवंताला भावच पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाऱ्या देवाची शपथ घेऊन सांगतात की भगवंताला फक्त भाव पाहिजे. काही न लगे, काहीच नाही पाहिजे, फक्त भाव. आणि भक्ती करत असो आपण, भावच नाही, ती भक्ती भोळी नाही म्हणताय. भोळ्या भक्तीमध्ये भाव असतो. आढियाला भगवंताची प्राप्ती झाली. आढियाची भक्ती भोळी होते. सुतीष्णाने भगवंताचं नामस्मरण केलं, नामजप केला. भगवंताची प्राप्ती सुतीष्णाला गुरुच्या अगोदर झाली. अगस्ती ऋषींच्या अगोदर जर शिष्याला दर्शन होत असेल भगवंताचं, तर ही सुतीष्णाची भोळी भक्ती आहे. सुतीष्णाने एक भगवंताला विनंती केली रामप्रभूला की हे प्रभू, तुम्हाला माझ्या गुरुजीच्या आश्रमामध्ये यावं लागेल. माझी अशी इच्छा आहे की अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये तुम्ही यावं. सुतीष्ण पुढे चालत होता. भगवान जानकी माता लखनजी मागे चालत होते. अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान आले. मनमाडच्या जवळ अंकाई नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये भगवान गेले. भगवंताची पूजा केली अगस्त्य ऋषींनी. जानकी मातेची पूजा केली. आणि त्यावेळेला सुतीष्णाला धन्यता दिली. धन्य आहे सुतीष्ण तुझी भक्ती. अतिशय भोळी भक्ती आहे की ज्या देवाचं दर्शन मला आतापर्यंत झालं नाही, ते तुझ्या भोळ्या भक्तीने मला देवाचं दर्शन करून दिलं. सुतीष्णा, तुझी अतिशय भोळी भक्ती आहे. गुरुने शिष्याचं ऋण प्रगट केलं. आणि त्यावेळेला काही मंत्र शक्ती अगस्त्य ऋषींनी रामप्रभूला दिल्या. काही शस्त्र अस्त्र प्रदान केले रामप्रभूला अगस्त्य ऋषींनी. जवळचे जे शस्त्र होते ते संपूर्ण भगवंताला देऊन टाकले. अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये काही काळ भगवान थांबले आणि तिथून अगस्त्य ऋषींच्या आश्रमामधून भगवान पुढे निघाले. हे प्रभु परम मनोहर धाम, हे प्रभु परम मनोहर धाम, पावन पंचवटी देहि